नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट असा पाहायला मिळणार. ते म्हणजे सायली व अर्जुन पोहोचले मैना आणि सदाच्या घरी. पण जे नव्हतं व्हायचं ते झालं. ते म्हणजे सदाला एवढा खोकला लागलेला असतो की मैनापाशी खोकला थांबवण्याचे सुद्धा पैसे नसतात. सदाचा तो खोकला त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे तो जिवंत राहत नाही. हे नेमकं झालं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला सायली व अर्जुन अन्नपूर्णा निवासच्या बाहेर उभे असतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, या प्रियाबद्दल जितक्या गोष्टी कळतात का माझा राग वाढत जातोय. कारण अर्जुनला वंदनाकडून प्रियाच्या अशा गोष्टी कळाल्या असतात जेणेकरून ती लहानपणापासूनच भांडखोर व चालाक होती. अर्जुन सायलीला म्हणतो, एखादी मुलगी लहानपणापासून अशी कशी असू शकते. आता अर्जुनला वाटत असतं ही प्रिया आपल्या आयुष्यातून गेली पाहिजे, कारण त्या व्यक्तीचा स्वभाव एक दिवशी स्वतःलाच बुडवणार. सायली म्हणू लागते, हे तर होणारच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण जर सगळ्यांसमोर प्रियाचं सत्य सांगितलं तर तिचे आई बाबा म्हणजे मैना आणि सदा पण तिथे असले पाहिजे. आता हे दोघं कुठे आहेत ते तर माहित नाहीये, पण हे नक्कीच आहे की या दोघांना प्रियानेच कुठेतरी लपवलंय. सायली म्हणते, जर आपल्याला सदा आणि मैनाचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला प्रियाचा उपयोग करून घ्यायलाच पाहिजे. दुसरीकडे संध्याकाळच्या वेळी प्रिया अश्विनशी फोनवर बोलत असते. त्यानंतर दोघांचं बोलून होतं. त्यानंतर प्रिया फोन बघते तर तिला कळतं की आपल्या मोबाईलची बॅटरी ऑलमोस्ट संपतच आलीये. मग प्रिया फोन चार्जिंगला लावते आणि रूम मधून बाहेर पडते. पण तेवढ्यातच सायली प्रियाच्या रूम मध्ये शिरते. ती प्रियाचं कपाट उडून बघते की काहीतरी पुरावा सापडेल, पण त्याच वेळी प्रियाच्या फोनवर फोन येतो. त्यावर नाव असतं ते म्हणजे मंजरी. सायलीकडून घाईगडबडीत तो फोन उचलला जातो. तेव्हा मैना जोर जोरात म्हणते, हॅलो बबले, कुठे गेली होतीस ग टवळे, आणि तुला फोन करून करून माझी बोट पण गेली. अगं तुझ्या बापाची तब्येत लय बिघडलीयस ग पोरी, पैसे नाही तर डॉक्टरांना तरी पाठव. त्यावेळी सायली काही न बोलता फोन ठेवून देते. तेवढ्यात सदा मेसेज करते, पैसे कधी पाठवतीये, तुला बाबांची काळजी आहे की नाही. तो मेसेज सायली वाचते. त्यावर सायली रिप्लाय करते, तो म्हणजे तू मला पत्ता पाठव, तो मी माझ्या माणसाला देते आणि उद्या त्याला तिथं पाठवते. पैसे आणि डॉक्टर दोघे पोचतील. त्यानंतर मैनाने पत्ता पाठवलेला असतो. सायली तो पत्ता वाचते आणि मैनाने केलेले सगळे मेसेज डिलीट करून टाकते. तेवढ्यात प्रिया दरवाजातून आत येतच असते. हे सायलीला दिसतं. सायली पटकन दरवाजा मागे जाऊन लपते आणि तिथून लगेच बाहेर पडते. आता अर्जुन सायलीला म्हणतो, एक नंबर काम झाले, आता आपल्याकडे सदा आणि मैनाचा पत्ता आहे, आपण उद्याच जाऊन त्यांना भेटूया. तेव्हा सायली म्हणते, नाही, आपण आजच जाऊया, कारण मैनाच्या बोलण्यातून असं वाटत होतं की खरंच सदाची तब्येत बरी नसेल. त्यात ही प्रिया त्यांची काहीच काळजी करत नाही. अर्जुन सायलीला म्हणतो, या सदा आणि मैनाने आपल्याला किती हानी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सायली म्हणते, हा त्यांचा स्वभाव होता, पण आपण आपल्या स्वभावाप्रमाणे वागूया. आता अर्जुन व सायली डॉक्टरांबरोबर सदा आणि मैनाच्या पत्त्यावर पोहोचणारच असतात. पण इकडे सदाची तब्येत खूप क्रिटिकल कंडिशनला असते. तो सदा खोकून खोकून त्याचा श्वास वर खाली होत असतो. त्यावेळी सदा म्हणतो, आता मी चाललोय. त्यावेळी मैना त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत असते, पण शेवटी तो सदा जमिनीवर पडतो. त्यानंतर काही सेकंदात त्याचा जीव जातो. पण त्याच वेळी सायली व अर्जुन डॉक्टरांबरोबर पोहोचलेले असतात. डॉक्टर त्या सदाला चेक करतात, पण खूप उशीर झालेला असतो. इकडे मैना सायलीला म्हणते, किती कमी नशिबाचे आहे मी, ह्यांच्यासाठी मी डॉक्टरांना पण बोलू शकले नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील एपिसोड मध्ये वंदनाने सांगितल्याप्रमाणे सायली प्रियाच्या पाठीवर भाजलेलं निशाण बघते आणि ते तिला दिसतं. पण आता अर्जुन व सायली जवळ एक मोठा पुरावा असतो. तर दुसरीकडे प्रिया मैनाच्या पत्त्यावर एक माणूस पाठवते, पण तिथं कोणीच नसतं. आता पुढे काय काय होईल हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.